लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा, तारीख ठरली, यादीत नाव पहा। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। जून महिना संपत आला तरीही अजून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। अजूनही पैसे जमा न झाल्यामुळे आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकींना जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का? लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो। यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे 6 ते 7 दिवस उरले आहेत। अजूनही याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही। याआधीही 2 महिन्याचे हप्ते एकाच महिन्यात देण्यात आले आहेत। त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे। मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः घोषणा करून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची माहिती देतात। त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातात। मात्र जूनच्या 1500 रुपयांबाबत अशी कोणतीही माहिती अजूनपर्यंत तरी तटकरे यांनी दिलेली नाही। मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर गेला होता। हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते। त्यानंतर जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे। जर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।